महिलांसाठी महिला सक्षमीकरणाचे काम करेन। महिलांसाठी जे काही असेल ते काम मी करून घेईल आणि नागरिकांची सेवा करेन आणि कचरा वगैरे काय असेल त्याचं पण काम करून घ्यायचे मी प्रयत्न करून घेईल। नमस्कार, मी रत्नमाला संदीप आबा सातव। मी भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक 4 मधून ही निवडणूक लढवत आहे। तर मला तुम्ही सर्वांनी भरघोस मताने निवडून द्यावी अशी माझी विनंती आहे। नमस्ते, मी सौ वसुंधरा शिवदास सुबाळे, वाघोली सरपंच तथा पंचायत समिती हवेलीची सभापती की आपले महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री श्री शरदचंद्रजी पवार साहेब, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा, सुप्रियाताई, खासदार अमोल कोल्हे असतील, माजी आमदार अशोक बापू असतील आणि कार्यसम्राट आमदार माऊली आबा कटके, शेळके अण्णा असतील आणि यांनी जो सुनील टिंगरे असतील यांनी जो माझ्यावर विश्वास टाकून आजची जी परतची उमेदवारी दिली त्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे मनापासून आभार मानते। कारण पंचायत समिती सभापतीसुद्धा मी या सगळ्यांच्या आशीर्वादानेच घड्याळ या चिन्हावरतीच निवडून आलेली। आज माझ्या वाघोली गावातील सगळे माझे मार्गदर्शक म्हणजे आमचे कमलाकर दादा असतील, राजू पाटील असतील किंवा आमचे कैलास बाप्पू आहेत, त्याचप्रमाणे महिला सरपंच म्हणून स्वातीताई आहेत, त्याचप्रमाणे जयश्री वहिनी आहेत, या सगळ्यांनी जो मला मार्गदर्शन केलं त्यामुळे मी माझ्या वाघोली गावचा जो विकास आहे तो 450 कोटीवर नेलेला आहे। त्यामध्ये रस्ते असतील, लाईट असेल, ड्रेनेज असेल किंवा आपण पाहतो की आपल्या वाघोलीमध्ये 3 तळे आहेत की भरणा तळे, बागेश्वर तळे आणि कुंभार तळे की ज्याचं खोदकाम केलं की त्याच्यामुळे आज पाणी त्याच्यात भरपूर साठवतो। त्याच्यामुळे साईडच्या शेतकऱ्यांना बोरचं पाणी वगैरे व्यवस्थित राहतं। आज शाळा जर पाहिलं तर आपल्या गावात बरीचशी लोक ही सामान्य शेतकरी कुटुंबातली, त्याच्यासाठी जिल्हा परिषदच्या शाळांना सुद्धा आम्ही स्वतःची ओबाळे कुटुंबाच्या जागा देऊन 3 ठिकाणी शाळा, अंगणवाड्या बांधलेल्या आहेत। महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी आपण ग्रामपंचायतच्या मार्फत आणि शासनाच्या निधीमार्फत 400 ते 450 कोटींची महिलांना प्रशिक्षण देतात। पार्लरचे असेल, टेलरिंग असेल आणि विशेषतः म्हणजे आपण आपल्या वाघोली गावातील अशी एकच ग्रामपंचायत आहे की जी आशिया खंडात 1 नंबरची ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये आपण महिलांना ड्रायव्हिंगचे कोर्स दिले आणि ते 1 नाही 2 नाही असे 4000 लेडीजला आपण ड्रायव्हिंगचे कोर्स दिले। माझं भविष्यात एकच म्हणणं आहे की आपण आपल्या महाराष्ट्रात म्हणा तळागाळातील शेतकऱ्याच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्याचा जो निधी शासनाकडून मिळतो तो निधी त्यांच्यापर्यंत पोहोचला गेला पाहिजे आणि त्यांच्या ज्या अडीअडचणीत किंवा त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या मार्गी लावल्या गेल्या पाहिजे। आज पंचायत समितीमध्ये काम करत असताना ह्याच गोष्टीचा अभ्यास जास्तीत जास्त केला की प्रत्येक विभागानुसार म्हणा किंवा एक जाती धर्मानुसार तो एक निधीसुद्धा असतो की तो त्यांच्या समाजाला लागू पडतो। आज आपण वाघोली गाव जर पाहिलं तर आपण प्रत्येकाने पाचारणे समाज मंदिर असेल किंवा अजून बाकीची इतर जणांची की समाज मंदिरं बांधता आली किंवा त्यांना त्यांच्या समाजाला ज्या काही गरजा आहेत त्या शासनाकडून आपल्याला देता येतात। हा अभ्यास असल्याशिवाय आपण पुढच्या या क्षेत्रात कुठलीही कामं करू शकत नाही। म्हणून मी माझ्या सगळ्या मार्गदर्शकांचे माझ्या वाघोली गावातल्या यांना खरंच नतमस्तक होते आणि या पुढील अडीअडचणी किंवा आपल्या गावातील प्रत्येक तळागाळातील शेतकऱ्यांच्या त्या अडीअडचणी सोडणं